योगा क्रीडा स्पर्धाबाबत आज आपण एकत्र जमलेलो आहे आणि त्या निमित्ताने त्या वडजर पंचकृषीचे सरपंच जाधव साहेब यांची संपूर्ण टीम या वडजर गावच्या ज्या काही इतर सोसायट्या वगैरे आहेत ते सर्वच वडजर गावातील सर्वच ग्रामस्थ विविध शाळांतून आलेले माझे शिक्षक बांधव आणि तुम्ही माझ्या पुढे बसलेले सर्व खेळाडू, आज एक चांगला उपक्रम शासनाने राबवलेला आहे. दरवर्षीच राबवत आहे. याही वर्षी तो राबवलेला आहे योगा नावाचा. योगाबद्दल एकच सांगतो, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं. आताच्या ताणतणाव आणि धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत चिंता आणि तणाव आहे आणि त्याच्यावर एकमेव जाणीव उपाय म्हणजे योगा आहे. बोलू सर बरोबर का? योगा, ध्यानधारणा, तुमचे काही जे व्यायाम प्रकार आहेत ते अतिशय अभ्यासक्रमातल्या विषयापेक्षा हा विषयाला अतिशय महत्व खूप आहे. काय विषयाला महत्व दिले तर उद्याची भारतीय सक्षम भारतीय याच्यातूनच निर्माण व्हावा आणि उद्या हा देश तुम्हाला चालवायचा. यासाठी त्या बालवयापासूनच योगासारखे क्रीडा प्रकार चालू केलेले आहेत. तर लय वेळ घेत नाही, तर सत्कार सुद्धा भरपूर वेळ झालेला आहे. 11 वाजत आहेत बऱ्यापैकी. तुम्हाला सगळ्यांचे इव्हेंट्स बघायचे. जे गोळीक सर आहेत, आपलं विशेष आहे आपल्या वडजर पंचकृषीचं. गोळीक सर हे असे एक सर आहेत की ते आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये अतिशय त्यांचं सातत्य आहे. त्या कोर्समध्ये रोज ते ग्रुपवर सुद्धा टाकतात. म्हणजे त्यांच्यावर इतरही काहीतरी योग प्रशिक्षक आलेले ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण गोळीक सरांचं मी जवळून ते पाहिलेलं आहे. तुमचं नशीब आहे, या माणसाकडे जेवढं काही योग प्रशिक्षणाबद्दल घेता येईल तेवढे घ्या, का तर ते आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. का तर स्वतःचा त्यांचा प्रचंड मोठा व्यायाम आहे. योगावर खूप मोठा अभ्यास त्यांचा आहे. असं चांगल्या माणसाकडं थोडंसं घ्या. ज्याच्या काही खेळ प्रकार चालू आहे शांततेचं सर्वांनीच सहकार्य द्या. आपल्या गावामध्ये इतर शाळेचे विद्यार्थी मित्र आले, वडजरची संख्या नक्कीच जास्त असणार आहे. आपल्या गावाला कोणी नावं ठेवू नये. आपलेच मित्र बांधव आलेले आहेत, आपलेच मैत्रीण आलेले आहेत, मित्र आलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांच्याशी सौंदर्याची मित्रत्वाची भावना ठेवा. खेळाडू पद्धतीने खेळा. पंचाचा निर्णय अंतिम असणारे काही हो, जरी चुकला तरी स्वीकारायला लागतं. अशातनं सचिन तेंडुलकर सारखा तयार होतो. योगातनं तुमच्यासारखे विद्यार्थी पुढे बसलेले उद्या भारताचे योग प्रशिक्षक बनतील. योगाचा खेळाडू सुद्धा खूप चांगले बनतील. तुमच्या सगळ्या मुलांना योग प्रशिक्षण बद्दल, योग क्रीडा स्पर्धाबद्दल शुभेच्छा देतो आणि सर्वांनीच ही स्पर्धा आणि सर्वांनी पार पाडावी सर्वांनी विनंती करतो. धन्यवाद.